नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला। तर वनरक्षक भरती 2025 च्या संदर्भात तुम्ही फॉर्म भरण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तो म्हणजे काय, नेमकं अभ्यासक्रम काय आहे आणि अभ्यासक्रमाची नेमकं आपली काय प्लॅनिंग असणार आहे, त्या सर्व गोष्टींवरती आपण इथे डिस्कस करू। नेमकं पेपर किती प्रश्नांसाठी असेल, किती मार्कांसाठी असेल, त्याचबरोबर संपूर्ण निवड प्रक्रियेचा आपण याच्या आधी व्हिडिओ पाहिला होता, तरी सुद्धा आपण धावता आढावा याच्यामध्ये पाहून घेऊ। आता अभ्यासक्रमाच्या आधी फक्त तुमचे काही सेकंद घेईल। सुरुवातीला तुम्हाला अभ्यासक्रमापर्यंत पोहोचले तुम्ही, याचा अर्थ कसा आहे, तुम्ही एक फॉर्म भरलेला असेल। फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ती पात्रता असणे गरजेचं आहे। पात्रता म्हणजे कोणती, तर तुमच्याकडे 12वीला एक तर गणिताचा विषय तुम्हाला असणे गरजेचं आहे, किंवा गणित नसेल तर भूगोल सुद्धा असणे गरजेचं आहे, किंवा भूगोल नसेल तर अर्थशास्त्र असणे गरजेचं आहे, आणि अर्थशास्त्र नसेल तर आपल्याला विज्ञान विषय असणे गरजेचं आहे। जे मी 4 विषय सांगितले, या 4 पैकी कोणता तरी एक विषय तुम्हाला 12वीला पाहिजे तर तुम्ही इथं अर्ज करू शकता। ठीक आहे, तुम्हाला पात्रता आहे, तुम्ही अर्ज केला, तुम्ही या गोष्टीसाठी सर्व पात्र आहेत, 18 वर्षाच्या वर आहेत, आणि कास्टमध्ये जशी वयोमर्यादा सांगितली तशा पद्धतीचं। आता हा जो अभ्यासक्रम आहे, आपण हा अभ्यासक्रम यावर्षीचं परिपत्रक आलं नाही, आपण जो अभ्यासक्रम घेऊन राहिला वनरक्षक या पदासाठीचा अभ्यासक्रम आहे, आणि तो गेल्या भरतीत काय अभ्यासक्रम होता आशा आहे ठीक त्याच पद्धतीने भरती प्रक्रियेचा अभ्यासक्रम असेल। आपण जुन्या भरती प्रक्रियेचं PDF आता इथं पाहणार आहे, जेणेकरून आपल्याला त्या अभ्यासाचा एक अंदाज येईल। ओके, तर वनरक्षक भरतीच्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बघत आहात। तर अशा प्रकारे एक प्रत्येक म्हणजे वनवृत्ताचं, आता तेही खास करून पहा, प्रत्येक वनवृत्तामध्ये म्हणजे तुम्ही एकच फॉर्म भरू शकता कुठेही पुऱ्या राज्यामध्ये। म्हणजे तुम्ही 2-4 वनवृत्तामध्ये फॉर्म भरसाल तर विचार करत असाल तर ते चुकीचं आहे। कृपया एकच फॉर्म भरावा लागेल तुम्हाला। आता तुम्हाला 12वी मध्ये विज्ञान, गणित किंवा अर्थशास्त्र किंवा भूगोल यापैकी कोणत्या तरी एका विषयात तुम्ही 12वी उत्तीर्ण करणे गरजेचं आहे, हा असलाच पाहिजे विषय। ठीक आहे, आता यानंतर आपण डायरेक्ट वेळ न वाया घालवता आपला डायरेक्ट अभ्यासावरती येऊया। हाईट वगैरे मी याच्यासाठी संपूर्ण एक व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी। ठीक आहे, पहा आता इथं दिलेलं आहे आपल्याला ऑनलाईन परीक्षा। आता परीक्षा नेमकं TCS घेते की IBPS घेते अजून कन्फर्म नाही। मागच्या वर्षीची परीक्षा समथिंग TCS ने घेतली होती, यावर्षी अजून कोण घेते, कारण की मी जोपर्यंत परफेक्ट माहीत पडत नाही तोपर्यंत असं हवेत गोळीबार करत नाही। त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा पहा, ऑनलाईन तुमची परीक्षा होईल इतकं मात्र कन्फर्म आहे, आणि ऑनलाईन परीक्षा TCS घेऊ शकते तर IBPS घेऊ शकते। पण तुम्हाला काय असेल, ऑनलाईन अर्जातील माहिती पात्र ठरलेल्या, म्हणजे तुम्ही अर्ज केला समथिंग तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहे, तर तुमची 120 गुणांची आणि 60 प्रश्नांची, लक्ष ठेवा 120 गुण आणि 60 प्रश्न, 120 गुण आणि 60 प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, प्रत्येक प्रश्नाला किती 2 गुण असणार आहे। आणि यामध्ये खास करून मी तुम्हाला आधीच सांगतो, कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। म्हणजे तुम्हाला 60 पैकी 60 प्रश्न सोडवायचे आहेत 2 तासामध्ये। बरं, आता याच्यामध्ये असणार काय आहे, सगळ्यात पहिले मराठी व्याकरण, एक विषय 30 मार्काचा आहे। आणि हो, एक राहिलं महत्वाचं, याचा दर्जा काय असेल, तर दर्जा 10वी लेवलचा आहे। 10वी दर्जा म्हणजे प्रश्न तुम्हाला एकंदरीत इतके कठीण विचारणार नाही अशा प्रकारे वाटते, कारण की पेपरमध्ये प्रश्न पोरं हे 100 मार्क सुद्धा घेतात। 100 मार्क आणि 100 पेक्षा जास्त मार्क घेतलेले पोरं तुमचे शेजार पाजारचे असेल। आता इंग्रजी सुद्धा 30 मार्काचा विषय आहे, सामान्य सुद्धा 30 मार्काचा आहे, आणि बौद्धिक चाचणी ओके हा 30 मार्काचा आहे। आता यामध्ये मराठीमध्ये आपल्याला खास करून शब्दाच्या जाती आहे, त्याच्यामध्ये आलं मग नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोग्य, त्या शब्दाच्या 8च्या 8 जाती। त्याचबरोबर आपल्याला होकॅबवरती फोकस करावं लागेल, शब्दसंग्रहावरती, म्हणी आहे, म्हणी खास करून TCS IBPS विचारते, वाक्यप्रचार आहेत, म्हणी वाक्यप्रचार। त्याचबरोबर इंग्रजी व्याकरणमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच, तिकडे शब्दाच्या जाती म्हणजे इकडे पार्ट्स ऑफ स्पीच आला, तिकडे शब्दसंग्रह म्हणजे इकडे सुद्धा होकॅब्स आला। ओके, इडम्स, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, अशा प्रकारच्या गोष्टी। त्याचबरोबर सामान्य ज्ञानमध्ये काय असेल, तर सामान्य ज्ञानमध्ये साधारणतः आपल्याला, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राची राजधानी विचारत नाही, आता पेपरमध्ये प्रश्न कसा आहे, ॲडव्हान्स लेवलचे पेपर विचारले जातात काहीतरी, पण जरी तर 10वीचा दर्जा असेल तरी महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे, उपराजधानी पण, हे झाले आता 2010च्या आधीचे प्रश्न होते हे सरळ सेवेला, आता थोडेसे ॲडव्हान्स प्रश्न आहेत। नेमकं
TCS म्हणजे एखाद्या राज्याच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकते, करंट अफेअरच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकते. तर ह्या सामान्य ज्ञानचा तुम्हाला, आणि हा आवाका खूप मोठा आहे, जेवढा केला तेवढा कमीच आहे. त्याचबरोबर बौद्धिक चाचणी आहे. आता बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला माहिती आहे लेटर सिरीज आहे, नंबर सिरीज आहे, ब्लड रिलेशन आहे, डायरेक्शन आहे, बरोबर नाही का, कॅलेंडर आहे. ह्या सगळ्या गोष्टी, हा तर्क व अनुमान ज्याला आपण म्हणतो, वेन आकृती, ह्या गोष्टी तुम्हाला इथं खास करून कराव्या लागणार. अशा प्रकारे तुमचे 30-30 गुण म्हणजेच किती, 15-15 प्रश्न, 30-30 गुण म्हणजे तुम्हाला 15-15 प्रश्न याच्यासाठी विचारण्यात येईल. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे माझ्या मित्रांनो प्रत्येक प्रश्नाला इथं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. अशा प्रकारे तुमचे 60 प्रश्न 120 गुणांसाठी. इथं पहा, ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची 120 गुणांची म्हणजेच 60 प्रश्नांची लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि ती एक ऑनलाईन स्वरूपात होईल. या वर्षीचं PDF नाही आहे अजून, तेही सांगू राहिलो परत की या वर्षीचं अजून कुठलंही अपडेट आलेलं नाही की भरती प्रक्रिया TCS घेईल की IBPS घेईल, प्रश्न किती मार्काचा असेल, पण साधारणतः या पद्धतीनं असणार आहे अशी आशा आहे. ओके. त्याचबरोबर आता साधारणतः सेफ स्कोर किती राहते तर लक्षात ठेवा, मागच्या वर्षी फक्त वनरक्षकच्या 2100 जागा होत्या. ह्या वनपालचा सिलेबस नाही, या वनरक्षकचा आहे. मागच्या वर्षी 2100 जागा होत्या आणि या वर्षी जे जागांची संख्या आहे ते खूप जास्त आहे असं म्हटलं जाते. कोणी ते 21,000 म्हणून राहिलं. नेमकं फायनल आता जाहिरात कितीची येते ते डिपेंड करते. याच्या आधी आपण एक व्हिडिओ बनवला, त्या व्हिडिओमध्ये एका पेपरमध्ये सुद्धा उल्लेख केला गेला की नेमकं कोण्या वृत्तासाठी, कोणा वनवृत्तासाठी किती जागा आहेत. तर यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा जागांची संख्या जास्त असल्यामुळे साहजिकच कट ऑफ इतकाही कमी जाणार नाही, पण 2-3 मार्कानं 4-5 मार्कानं कमी जाऊ शकतो. कारण की आपल्याला पोरांना 17 मिनिटात 5 किलोमीटर धावायचं आणि मुलींना 12 मिनिटात समथिंग 3 किलोमीटर धावायचं असते. तर आशा आहे तुम्हाला लेखी परीक्षेला जेवढे जास्त मार्क घेता येईल त्याच्या अनुसार तुमचा कट ऑफ डिस्कस म्हणजे समोरचं सिलेक्शन ठरते. तुम्ही लेखी परीक्षेला 70-75 मार्क घेसाल, हा ते काय करतात की जे पोरं 54 मार्क घेतले त्या सर्वांना मैदानी चाचणी करता क्वालिफाय करतात. कारण की सुरुवातीला लेखी परीक्षा आहे, नंतर मैदानी चाचणी आहे. ज्या पोराने 45% मार्क घेतले, 54 मार्क घेतले, त्या सर्वांना मैदानी चाचणीसाठी क्वालिफाय. आता 54 वर तुम्ही 55 वर पासही होत असाल तर 100 पैकी 100 मार्क घेऊ शकता का? नाही घेऊ शकत, कारण मैदानी चाचणीच 80 मार्काची आहे तुमची. तुमचं जे टोटल असणार आहे ते टोटल कोण्या प्रकारे असणार आहे, ते तुमचं 120 + 80 अशा प्रकारे 200 मार्कापैकी तुमचा कट ऑफ लागेल. याच्यामध्ये तुम्ही 60च मार्क घेत असाल, याच्यामध्ये 40च घेत असाल तर तुमचे 140च उरले ना. हे स्कोर हा लागण्याचा स्कोर नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इथं जास्त फोकस करावा लागेल. इथं 80 पैकी 80 सोपी गोष्ट नाही आहे बरं. 17 मिनिटात 5 किलोमीटर म्हणजे जो धावते त्यालाच माहिती आहे. ठीक आहे, त्यांना समजल्या माझ्या भावना, त्याला काय म्हणायचं आहे. तर प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे त्याच्यासाठी सुद्धा आणि याच्यासाठी तर भयंकर. तर आशा आहे तुम्हाला दिलेली सर्व माहिती समजली. अभ्यासाच्या संदर्भात एकंदरीत सांगायचं झालं शेवटच्या 10 सेकंदात तुम्हाला 15-15-15-15 4 विषयाचे 15-15 प्रश्न 30-30 गुणांसाठी 120 मार्काचा पेपर 60 प्रश्नाचा 2 तासात सॉल्व्ह करायचा आहे. ओके. या संदर्भात आपण लवकरच क्लासेस सुद्धा चालू करू, फ्रीवाले यूट्यूबला सुद्धा पेपर सुद्धा अनालिसिस करू. त्या संदर्भात तुम्ही मेसेज करू शकता दिलेली माहिती सर्व समजली असेल तर. आणि सिलेक्शन प्रोसेसच्या संदर्भात मी एक जो व्हिडिओ बनवला होता त्याला तुम्ही नक्की पाहून घ्या. चलो, जय हिंद, जय महाराष्ट्र.